आगामी वर्षभरात सोलापूर शहर जिल्हा भाजपासाठीचे नवे कार्यालय उभा करण्याचा संकल्प पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोमवारी केला. नगरसेवक आहे म्हणून आपण बसलो, पण ज्यांनी तुम्हाला नगरसेवक केलं ते उभाच आहे. ही परिस्थिती आपण सगळेजण सातत्याने पाहतो. आज भारतीय जनता पक्षाचा जेव्हा स्थापना दिवस साजरा होतो आणि या जिल्ह्यातला एवढा मोठा पक्ष, या पक्षाचं स्वतःचं एक मोठं कार्यालय असावं ही हा संकल्प आजच्या भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवशी आपण करूया. जर आपण सगळ्यांनी जागेचा विषय, आणि मला काय जागा आहे तुमच्याकडे, मोठ्या मालकांना पण फार जागा आहे, बाकीच्या सगळ्याच मालकांच्याकडे जागा आहे. जर सगळ्या मालकांनी एकदा ठरवलं ना, भारतीय जनता पक्ष ज्या पक्षाने उभं केलं, ज्या पक्षाने मोठं केलं, ज्या पक्षाच्या ताकदीवर आपण इथपर्यंत पोहोचतोय, त्या पक्षाच्या कार्यालयासाठी एक चांगली जागा त्या ठिकाणी मिळाली. आम्ही फुकट मागतच नाही झाली, आम्ही फुकट मागतच नाही. आम्ही एक चांगली जागा नरेंद्र आपण सगळ्यांनी जर तातडीनं जर एका महिन्याभरात मिळवली तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो की पुढचा स्थापना दिवस आपण करायला. भारतीय जनता पक्षाच्या 46व्या स्थापना दिनानिमित्त भाजप शहर कार्यालयात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी व्यासपीठावर आमदार देवेंद्र कोठे, भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी दडवळकर, महापौर विनायक कोंड्याल, माजी आमदार दिलीप पाने, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेपासूनच भाजपने राष्ट्रप्रथम ही विचारधारा स्वीकारत आपल्या कार्यकर्त्यांमध्ये रुजवली आहे. सेवा, समर्पण आणि संघटन या तत्वांवर आधारित कार्यपद्धतीमुळे भारतीय जनता पक्ष आज जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून ओळखला जातो. ही बाब प्रत्येक कार्यकर्त्यासाठी अभिमानाची आहे, अशी भावना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केली. आज भारतीय जनता पक्षाची सत्ता, त्यामुळं भारतीय जनता पक्षाचा प्रचंड मोठा विस्तार आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपल्या देशातले सगळेच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि खास करून सामान्यातला सामान्य कार्यकर्ता, ज्या कार्यकर्त्याच्या बळावर ही पार्टी उभी आहे, या सगळ्यांच्या योगदानातून भारतीय जनता पक्ष उभा राहताना आपण बघतोय. आणि वेगानं भारतीय जनता पक्ष सामान्य माणसाच्या हिताचं काम करत असताना सामान्य माणसाच्या मनामध्ये आज भारतीय जनता पक्षाचे वेगळं स्थान निर्माण झालंय. या देश कुणाच्या हाती सुरक्षित आहे, या देशाला कोण पुढे घेऊन जाऊ शकतं, या सगळ्या गोष्टी आपण सगळेजण पाहतो की भारतीय जनता पक्ष हा एकमेव विकल्प, एकमेव पर्याय आज लोकांच्या समोर दिसतो. की जेवढा विश्वास आज भारतीय जनता पक्षावर आहे, समोर एकही पक्ष मला वाटत नाही की असा राहिला आहे की ज्याच्यावर विश्वास ठेवण्याची सारखी परिस्थिती राहिली. आपण बघितलं तर जनता दलापासून सगळे पक्ष आणि डावे पक्ष, एक काही प्रचंड मोठी ताकद असणारे हे पक्ष आज मोडीत निघाले. काँग्रेस पक्षाची अवस्था आपण बघतोय, काय अवस्था काँग्रेस पक्षाची. पण हे सगळं करत असताना आपल्या भारतीय जनता पक्षातल्या सामान्य कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली, प्रचंड ताकदीनं भारतीय जनता पक्षाचं संघटन बांधण्याचं काम केलं. आणि ते संघटन बांधून आज आपण या ठिकाणी सगळेजण पोहोचलोय. मी पालकमंत्री म्हणून इथं बसलो, आमचे आमदार म्हणून देवेंद्रजी कोठे साहेब बसले इथं, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत, बाजूला महापौर आहेत, उपमहापौर आहेत, गट नेते आहेत, आमच्या शहराध्यक्ष आहेत, आज समोर सगळे नगरसेवक या ठिकाणी आहेत. म्हणजे आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल असं काम भारतीय जनता पक्षातल्या कार्यकर्त्यांनी ताकदीनं केलं.